चरणावर लीन होतो। आदर्श ग्राम पिंपळवंडीच्या प्रत्येक असलेल्या उंबरठ्यावर माझा माथा झुकवतो आणि किल्ले शिवच्या तमाम असलेल्या माझ्या मायबाप जनतेसमोर मी आयुष्यभर नतमस्तक होतो की ज्यांनी मला माझ्या आयुष्याला उंची दिली आहे त्या सर्व मान्यवरांना मी प्रथमतः अभिवादन करतो। महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय, हिंदुत्व सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, आदरणीय साविरबाई शेख, सन्माननीय बाळासाहेब दांगट, सन्माननीय सुरेशभाऊ वाजगे, सन्माननीय अंबादाजी हांडे आणि माझे सर्व नेते मंडळी। खरं तर मी तुमचा कार्यकर्ता आहे, तुम्ही सर्व माझे नेते आहेत, ज्याच्यामध्ये सतीशबाई कसबे असतील, बालनाजी गाडवे असतील, विश्वासराव आमले पाटील असतील आणि पंकज असेल, सुदर्शन असेल, असे कितीतरी कार्यकर्ते जयसिंग बोलल्याप्रमाणे। खरं तर मला माफ करा, एकाचं नाव घेताना अनेकांची नाव राहायची आज भीती, आनंद खूप भीती। मी मगाशी काही गावांची नावं सांगत होतो, काही कार्यकर्ते नावं सांगत होतो, पण प्रत्येक गाव आणि प्रत्येक गावचा किल्ला हा या वेळेला फक्त छत्रपतीच्या शिवरायांच्या स्वाभिमानासाठी लढला आणि तो जिंकला। आपल्या सर्वांचे मी जाहीर आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो। आदरणीय मंदाकळीताई दांगट इथे उपस्थित आहे, गावच्या प्रथम नागरिक सरपंच ताई, उपसरपंच मयूरजी पवार आणि सर्व सन्माननीय पिंपळवंडीकर, सर्व सदस्या भगिनी, उपस्थित पत्रकार बंधू, उपस्थित बंधू आणि भगिनी। खर तर हा विजयाचा क्षण मागच्या पर्वानंतर हा फार दैदिप्यमान विजय आपल्या सर्वांना साकारता आला। सगळे पुढारी म्हटले की शरद सोडणे संपले, पिंपळवंडीची आमदारकी पुन्हा उभी राहणार नाही। मी बाळासाहेब दांगट साहेबांना एक वर्षापूर्वी बोललो होतो, जर भगवेच्या रूपाने जर तुम्हाला तिकीट मिळाली तर तुमच्या समोर शरद सोडणे कधीही निवडणूक लढणार नाही। काही लोक अर्थाचा अनर्थ करतात, मी शब्दाचा पक्का आहे, मी या मळगंगेचा सुपुत्र आहे, मी शिवरायांचा छावा आहे, एका शब्दात दिला तो दिला, त्याच्यातून मागायला त्या आयुष्यात येत नाही। आणि बाळासाहेबांना जसं बोललो तसं शरदरावांना सुद्धा बोललो, सुरज साक्षीला आहे की जर अध्यक्षाला जर तिकीट राष्ट्रवादीतून आली, अध्यक्षाला जर तिकीट आली, खूप वर्ष लढता येते ह्या मातीतून, ह्या गावातून, खूप लोकांसाठी त्यांनी आयुष्य खर्च केलेला आहे, आणि जर अध्यक्षाला जर तिकीट आलीच आणि अख्खं गाव जर समाजात ज्येष्ठ मंडळी फकीरच्या मागणं आलीच दादाभाऊ सारखी, तर मी निरुत्तर होऊन जाईल। मी संतोष गोष्टी गोष्ट वारंवार बोलले आणि संतोष, जर का महाविकास आघाडीचे जर तिकडे शरदराव लेंडे साहेबांना आले तर पुन्हा एकदा 5 वर्ष गाव म्हणून आपल्याला आयुष्यभर थांबावं लागेल। शरदरावांच्या पायरीला मी पाय लावणार नाही, हा शब्द मात्र माझा होता, हे तुम्हाला मी सांगतो। ठीक आहे, अध्यक्षांची काही मजबुरी असेल, ते आले नाही येऊ द्या, नाही येऊ द्या, पण अध्यक्षावर आपण प्रेम केलेला आहे, कारण ते आपले कालही नेते होते, आजही नेते आणि उद्या सुद्धा या गावचे ते नेते राहतील, हे सुद्धा मी आपल्या सर्वांना सांगतो। काही काही तरुण कार्यकर्ते बरोबर आहे, ते संघर्षातून आले, आमचा अभिजित बोलणं काही चुकीचं नाही, आमचा विलास दादा बोललो ते काही चुकीचं नाही, पण शेवटी गाव ही आपली ताकद आहे, आपल्याला गावाला टिके पुढे घेऊन जायचं आहे। ठीक आहे, आता इतक्या वर्षाचा संघर्ष त्यांनी केला, संधी पाहत होते, मिळत होते, नाही मिळाले, एकदम कुरांजवळ माझं नेतृत्व स्वीकारण्यात कदाचित शक्य झालं नसेल, पण मला एक विषय खंत जरूर आहे, गाव म्हणून सर्वांनी माझ्या उमेदवाराच्या वेळेला एकत्र यायला पाहिजे होतं। सहकार्य नका करू, तुम्हाला अडचणी आहेत, पण गावच्या व्यासपीठावर यायला पाहिजे होतं, मला खंत आहे। सर्वांनी यायला पाहिजे होते, बहादूर शेट्टी यायला पाहिजे होते, रघुनाथ शेट्टी यायला पाहिजे होते, बाळासाहेब ठाकरे यायला पाहिजे होते, का नाही? काय चुकलं माझं? काय कमी केलं या गावाला मी माझ्या आयुष्यामध्ये? कधी कोणाचा अपमान केला? कधी कोणाला त्रास दिला? या गावामध्ये कोणाला त्रास दिला मला एका माणसाने सांगावा। संगीताताई वाघ
सांगा मला कुणाला त्रास झाला मी माझ्या आयुष्यामध्ये? तुम्ही कशी वागले आमच्यावर? आम्ही कधी वागलो का तुमच्याशी वाईट? परंतु गावाची मर्यादा आणि गावापेक्षा कोणी मोठा असू शकत कोणच नाही असणार. गावापेक्षा कधीच कोण मोठं नाही. मी पण नाही. मी पण शून्य आहे या गावापुढे. किरकोळ आहे, पाला पाचोळा आहे शरद या गावापुढे. माझ्या पिंपळवडीचा गाजा वाजा कालय होता, आजही आणि आयुष्यामध्ये ठेवायची जबाबदारी आमच्या सरकार. गावापेक्षा कोणी मोठा असू शकत नाही. मला असं वाटत होतं की आज विजय झाला तर आज तरी सगळी मंडळी येतील, पण नाही आलं. पण गावाने मला काही कमी नाही केलं. मी तुमच्या रुगात आहे आयुष्यभर. फाटक्या कार्यकर्त्याने यावं आणि माझ्या कानाला हात लावा आणि सांगावं की दादा माझं हे काम करावं. जर तुमचं काम नाही केलं तर नेमाजी शेठ सोनवणेची अवलाद सांगणार नाही. सर्वसामान्यांचा चेहरा शरद सोनवणे होता आहे आणि राहणार, होता आहे आणि राहणार. तुमचा चेहरा आहे हा, तुमचा सन्मान आहे, तुमचा स्वाभिमान आहे. मध्यस्थीची गरज कधी नव्हती, लागलीच नाही आजपर्यंत. आमचा संतोष भावनेकडून बोलला आपले पाय जमिनीवर पाहिजे. कार्यकर्ते जमिनीवरच आहे. गेले 2009 ची पहिली तिकीट शरद सोनवणेला आली आणि ती केली. पाय जमिनीवरच होते. 14ला आमदार झालो. महाराष्ट्राचा सगळ्यात जास्त विकासाचं काम या तालुक्याने पाहिलं, पण तरी उठलो नाही, मातलो नाही. पाय जमिनीवर ठेवून काम केलं. आपला माणूस ही मिळवली समाजाने आपल्याला होते. कोण एवढं शिकवा? आता तर अजून 2-3 वाढल्या. संघर्ष युद्ध अजून ऍड झाला. केलं ना संघर्ष. या मळगंडीच्या साक्षाने चप्पल सोडली, घातली नाही. पायाला चटके होते, खडे होते. आमच्या मुली रडायच्या. माझी बायको रात्रभर रडायची. पण रडणं मागं ठेवलं. पण मात्र तुमच्या खांद्याला खांदा लावला. शिवरायांचा समुद्र लढला सुद्धा आणि जिंकला सुद्धा आपल्या सर्वांच्या. काही लोक म्हणतात ढोंग आहे, चेष्टा आहे. ज्या लोकांनी आयुष्यभर खूप श्रीमंती पाहिली ना त्याला नाही करणार गरिबी कशाला म्हणतात? त्याला नाही करणारी वेदना कशाला म्हणतात? माझ्या वडिलांना पॅलेसेस चालतात. आमच्या भानुदास वाघ यांनी माझ्या वडिलांचे 1 महिना मॉलिश केली. त्याला जवळजवळ 4 वर्ष झाली. मी भानुदासला अजून त्या कामायचं त्याच्या कष्टाचा अजून 1 रुपया देऊ शकलो नाही. पण माझ्या मनामध्ये सरळ राहिली. कुणाची? माझ्या भानुदासने काम केलं. अशी माणसं माझ्या आयुष्यात. मी त्याचा कष्टाचा पैसा देणार, पण त्या विचाराने आजपर्यंत शरद सोनवणेच्या तोंडाने बघून कधी 1 रुपयाला सुद्धा मागायला आला नाही. माझ्या वडिलांची सेवा भानुदास वाघने केली. मी तुम्हाला सांगतो. आम्ही इथे ह्या भावना असतात आमच्या. मी प्रत्येक माणसाला कॅल्क्युलेट करतो. तुम्हाला असं वाटतं आमची नजर फिरत नाही प्रत्येक माणसावर. प्रत्येकाचे उपकार मी लक्षात ठेवतो. हा जो आहे ना पंकज 1 रुपया कधी मागितला नाही. लाखो रुपये खिशात घालवले. कदाचित कर्ज बाजार झाला असेल इलेक्शनला, पण अख्खा बेल्लाचा गट कोणी सांभाळला असेल तर त्या पंकज कंसने सांभाळला. दुसरा तो एक दुसरा वाघ बसलाय माझा. त्याचं नाव आहे सुदर्शन शिंदे. म्हणत दादा तुम्ही नका अंगावर घेऊ इलेक्शन. कोट्याने पैसे चालले. गणपती मंडळाला लाख रुपये, 1.5 लाख रुपये, 2 लाख रुपये. हवी काही इलेक्शनची पद्धत झाली? आपण तुम्ही आयुष्य काढलं राजकारण, हे पद्धत झाल्या? हे कोणत्या पद्धती, कोणत्या निवडणुका घेऊन चालल्या तुम्ही? आमच्या छत्रपती शिवरायांच्या काय अधिकार तुम्हाला अशा निवडणुका लढवायच्या? कुणाच्या दशकीला जायचं नाही, कुणाच्या जळीत जायचं नाही, जिथं प्रश्न जिथं बैल झाले तिथं जायचं नाही. अभिजित गुरुगर्वाचे डोळे पुसायचे नाही, कुणाच्या बांधावर जायचं नाही, आणि नुसतं जवळ बोलवायचं. शरदातच आहे आजपासून काय करायचं. हे 2 लाख. हे कोणत्या पद्धतीच्या निवडणूक आहे? पण तुम्हाला मी सांगू, माझ्या कार्यकर्त्याने वडेपाव खाले हो, पण शरद सोनवणेला आमदार केले. लोकांच्या जेवणावळ्या, चिकन, मटण, बिर्याण्या. माझा कार्यकर्ता धिजला नाही, थांबला नाही, वाकला सुद्धा नाही आणि तो मोडला सुद्धा नाही. कणकर मानाने तो जिंकलाय. तो माझा कार्यकर्ता आहे. कशा निवडणुका केल्या त्या लोकांनी? याची निवडणूक कुठे असते का? प्रत्येकाचा पैशामध्ये मोल केला. प्रत्येकाचा पैशात मोल.
आज एक नेता मला भेटायचा, दादा आम्ही तुमच्या बरोबर, 2 दिवसांनी बघतोय त्याच्या व्यासपीठावर. असंच गेलं का? असंच गेलं. काहीतरी ठरलं असेल ना, काहीतरी तुम्ही केलं असेल ना एकमेकांबरोबर. मला नाही माहिती काय केलं, पण का आबरू तुम्ही शिवभूमीचे आबरू का विषय टाकली? काय अधिकार आहे माझ्या सर्वसामान्य मतांच्या लोकांना तुम्हाला त्या ठिकाणी धक्का पोचवायचा काय अधिकार? ही निवडणूक अतिशय एवढ्या खालच्या लेवलला मंडळी सगळी घेऊन गेली. बघा, पैसा किती जरी असला तरी मस्तक मात्र जागेवर असावं. आणि मला असं वाटतं की दिल्लीचा तख्त केवढाही जरी मोठा होता, पण माझ्या छत्रपती शिवरायांच्या युक्तीपुढे मात्र नेहमी दिल्लीला झुकावं लागलेलं आहे. आज ती लढाई झाली, सर्वसामान्यांची लढाई झाली. मला घ्यायला कोण आलं? हेलिकॉप्टर का आलं? शरद सोनचा सन्मान नव्हता तो, मुख्यमंत्र्यांनी हेलिकॉप्टर पाठवलं. ते म्हटले, अरे बाबा, 2 पवारांचे मोठमोठे खेळाडू, मोठमोठे लोक, 2 पवार, एक मोठे पवार, एक छोटे पवार, आणि त्याच्यातून ही सीट तू काढली, तुझ्या कार्यकर्त्यांनी काढली, छत्रपती शिवरायांची सीट काढली. साहेबांनी सन्मान केला तुमचा, या मातीचा, या शिवभूमीचा. मी हेलिकॉप्टरमध्ये बसलो, पण मी तसा रडत होतो. 5 दिवस मला 5 स्टार हॉटेलला ठेवलं. सगळे लोक मला बघायची, का? पायामध्ये चप्पल नाही माझ्या. सगळे मला म्हणजे हे काय प्रकार आहे? मी म्हटलं, शब्द दिले माझ्या जनतेला, जोपर्यंत बळगंगेच्या मातेसोबत परत जात नाही, माझ्या गावाच्या चरणावर माथा टेकवत नाही, तोपर्यंत पायात पुन्हा पात्र घालणार नाही. जे बोललो तेच करून दाखवलं तुमच्या सगळ्यांचं. तुमची बायको झाली नाही. परवा एक मोठी घटना घडली आमच्या कुटुंबामध्ये. नेता कधी सांगत नाही, बोलत नाही, डोळ्यामध्ये कधी अश्रू करत नाही. कारण मी तुमचा पालक केला. भावना तुम्हाला असतात, अडचण तुम्हाला असतात, अडचणी मला पण असतात, भावना मला पण आहे, पण आम्हाला व्यक्त होत नाही. आम्हाला तो अधिकार नाही. छत्रपती शिवरायांनी सांगितले, आपल्या भावना कधी व्यक्त करायच्या असतात, त्या हृदयाशी कवटळून ठेवायच्या असतात. पण आज सांगतो, माझी बायको म्हटली मला, लोक विचारते की फक्त निवडणुकीपुरती ना आम्ही महिला मंत्री निवडणुकीपुरती तुम्ही होते का, आता गेल्या का मुंबईला? नाही, तसं नाही. त्याचं उत्तर कलंकित राहू नये म्हणून देतो, ना तर मी कधी देत, आयुष्यातही देत नाही. 2 दिवसापूर्वी मला एक नातू आहे, माझ्या मोठ्या मुलीला कन्या कथेला मुलगा झाले, तुम्हाला माहित आहे. आणि तो 9 महिन्याचाच आहे, आताशी लहान होता. त्याला तो गावी आला होता मतदानाला, माझ्या मुलगी आली होती दोन्ही मतदानाला. एक कॅरेडोर आलते मतदानाला, खास पप्पांना मतदान करायचं. मतदान केल्याचे 2 दिवस थांबले आणि थंडी एवढी वाढली, त्या मुलाला सहन झाली नाही गावची थंडी. आणि त्या थंडीमध्ये त्याला प्रचंड ताप आला, हाय टेम्परेचर झालं. आणि त्याच्या डोक्यामध्ये एवढा ताप केला का त्याला आता फिट मागे फिट यायला आकडे बसली, त्याची दातखिळी बसली, त्याच्या तोंडातून फेस आला. आम्ही मुंबईला त्याला डायरेक्ट ऍडमिट केलं, आयसीयू बोलवली, गाडी बोलवली, आयसीयू मध्ये ऍडमिट केलं. आजही गेले 2 दिवस, एक दिवस मी संपूर्ण आमचा कुटुंब जाग होतं. एक अन्नाचा कण नाही खाला, मुलं तर लहान आहे, त्याच्या सगळ्या अशा 4ही बाजूला व्हेंटिलेटर लावल्या. तिथे जिथं 7-8 गाड्या लावल्या, आम्हाला एक वेदना होता तिसरा पाहिला लहान मुलाला 9 महिन्याच्या. आणि तिथे आमचं संपूर्ण कुटुंब असताना तालुक्यामध्ये माझा सत्कार घेतलाय सर्वांनी. जुन्नरला काल पहिला दिवस, आज पिंपळवाडीला. मी शब्द दिलाय, इच्छा नसताना सुद्धा बायकोला, मुलांना आणि त्या नातवाला हॉस्पिटलमध्ये सोडून माझा कुटुंब त्या मुलाच्या मृत्यूशी झुंजत आहे. तो आजही त्या ठिकाणी आमचा नातू शुद्धीवर आलेला नाही. डॉक्टर म्हणले, आपण त्याला 48 तासामध्ये आपण चेकआउट करून काय होतं नाही तर पुढचा निर्णय घेऊ. पण माझं मलाही देवीला त्या ठिकाणी सांगणं आहे, ज्या पद्धतीने आमचं कुटुंब संघर्ष आलेला आहे आणि हजारांचा आम्ही जर विचार करत असताना निर्णय खात्यावर घेतलेला आहे, तर आमच्या त्या नातवाला तुझा आशीर्वाद मिळाला पाहिजे आणि तो लवकर बरा होऊन आमच्यामध्ये आला पाहिजे, ही आमची भावना आहे. म्हणून आज सीमा इथं नाही, म्हणून सीमा इथं नाही. आम्ही हे सांगत नाही कोणाला. अडचणी तर खूप आहे. छत्रपती शिवरायांचा पुतळा बांधायला घेतला, जमीन घेतली, पैसे गेले निवडणुकीच्या आधी, ब्रांच घेतला.
सांगितलं बनवा टाकलं जयपूरला तिकडून गाडी करून दोन्ही आले पैसे गेले जवळजवळ 12.5 कोटी रुपये गेले निवडणुकीला पैसा हातात राहिला नाही एका भावाचा शब्द दिला तो पूर्ण करायचा होता त्या लोक म्हटले असते की शरद सुरुचा घोषणा करतो बरं कोणाला 1 रुपया मागायचा नव्हता घेतले असते 5 रुपयाची पावती तर म्हटले असते निवडणुकीसाठी पैसे गोळा करतात लोक वाईटाचे नव्हे वाईट पहिल्यांदा माणसाच्या मनात येतं चांगलं माणसाच्या मनामध्ये यायला फार सत्व करावं लागतं वाईट 0 मिनिटाचं वाईट आता आपण म्हटलं ना एखादी गोष्ट वाईट की माणूस तीच वाईट गोष्ट सगळ्यांना सांगायचा प्रयत्न करतो की नाही म्हणून यावेळेला एवढी तारांबळ होती एवढी अडचण होती महिलांचे लकी ड्रॉ चालू केले केवढा मोठे हाटे जिल्हा परिषद गटामध्ये आमच्या पायाला भिगरी बांधली आमच्या बायकोने आम्ही तयारी केली कारण यावेळेला आम्हाला माहित होतं की निवडणूक हा महिलांच्या ताब्यात जाणार आहे आणि महिलांची निवडणूक ताब्यात गेल्यानंतर महिलांना आम्हाला न्याय द्यावा या आमच्या दोघांची चर्चा पण झाली नंतर आमच्या सगळ्या शिष्टमंडळाची चर्चा झाली आणि मग तो निर्णायक भूमिका आपण घेतली मला यावेळेला माहित होतं की यावेळेला पैशाचा महापूर होणार आहे ताई बोलल्याप्रमाणे मतांचा काय आकडेमोड होईल सांगता येत नाही पण हा पैसा शर्मांगूर आहे आज एखाद्या व्यक्तीने आला गेला त्या कुटुंबाला कोणी भेटायचं एखाद्या मुलीचं शिक्षण राहिलं तिला पैसा कोणी द्यायचा आज मी 9 फॉर्मवर साहेब 9 ऑपरेशन झाले त्या तालुक्यामध्ये त्या सगळे ब्रेनचे ऑपरेशन झाले 2 कॅन्सरचे झाले त्या 9 लोकांना 1.5 लाख रुपये आजच्या दिवसामध्ये मी द्यायला सांगितलेले अति तातडीने हे काम करतात हे कोणी करायचं आज आमच्या कुमशेटच्या लोकांचा फोन आला की आम्ही कांद्याची लागवड करतोय आमची 3 लाईट सगळे ते घालवतात आम्हाला नोटीस पण देत नाही आज आमचं सगळे 500 रुपये रोजाची माणसं आपल्या शेतात बसलेले पण लाईट आमच्या समोर नाही आम्ही काम कसं करायचं आमच्या रांजूरच्या भागामध्ये आजच्या लोकांना प्रश्न पडला उद्या की आम्हाला त्यांना जे पिकं आहेत त्यांना पाणी नाहीये तुमचा फोन आला सर्वांचा ते काम कोणी करायचं बघा आयुष्यात 500 1000 2000 फार किंमत नाही पण आपल्याला जी घालडी सवय हे लोक लावायचा प्रयत्न करतात ना त्याचा हेतू वाईट आहे विजन कुठे त्यांच्याकडे आमदारकी कशासाठी पाहिजे काय करायचे आमदारकीचं आपल्याला आमदारकी म्हणजे 1 टायमाचं जेवण 1 टायमाचं खाणं पिणं म्हणजे आमदारकी नाही 1 टायमाचे 500-1000 रुपये म्हणजे आमदारकी नाही आहे आमदारकी म्हणजे या तालुक्याचं भविष्य आहे आणि माझ्या छत्रपती शिवरायांच्या मातेची अस्मिता जी अस्मिता आम्ही आयुष्यामध्ये कधीही कमी होऊन देणार नाही ही भूमिका आहे आमच्या आमदारकीची मी जे शब्द दिलेत आपल्याला ते शब्द काटेकोरपणे पाळले जातील आणि या निवडणुकीमध्ये चुकून समजा कुणाचा आमच्या कार्यकर्त्यांकडून मान अपमान थोड्याशा काही गोष्टी कुरकुर झाली असेल तर मोठ्या मनाने आपण सर्वांनी आम्हाला माफ करा कार्यकर्त्यांना माफ करा मी या सर्वांचं नेतृत्व मला माफ करा पण मी आपल्याला सांगतो की निर्व्यसनी आमदार आहे आपला आयुष्यामध्ये प्रत्येक पैशाचा आणि प्रत्येक कामाचा मोल मी ओळखतो पिंपळवंडीच्या गावच्या बळगंगेला तिथंच म्हणून सांगतो तिथून सुरुवात झाली तालुका तर माझी जबाबदारी आहेच आहे पण या वेळेचा तालुका मात्र महाराष्ट्राचा मॉडेल तालुका मॉडेल तालुका करणार पाहायला येणार सगळे लोक मला तुम्ही काही सांगू नका का बाबा इकडे रस्ते करा मी येणार मी फिरणार मला माहिती आहे काय करायचं सगळी कामं करणार आले सर्व कामं अजून तुम्हाला मी सांगतो त्या हॉस्पिटलचा विषय काढला ना त्याच्याबरोबर तुम्हाला मी सांगतो प्रत्येक महिलेचा मी 10 लाख रुपयाचा विमा माझ्या खिशातल्या पैशाने काढणार आहे महिलेचा आणि 18 ते त्या महिला झाल्या तरुण तरुणीचा काढणार आहे ना मी 18 ते 40 विसरलं का मला रिक्षावाल्यांचं काय सगळ्यांचं करू रिक्षावाल्यांचं करू पिकअपवाल्यांचं करू सगळ्यांचं काळ्या डोळ्यांचं करू काय करायचंय आपल्याला 10 एकर जमीन घ्यायची आहे आणि प्रत्येक बेघराला घर द्यायचं काम करायचंय मोफत आता तर काय निवडणूक झाली आता काय निवडून राहिली का शामराव आणि तुम्हाला एक खरं सांगू का आपण सगळ्यांनी सुधारून वागा अहो यांच्या गावात आपले भूत नाही आपल्या पिंपळूला किती कमीपणा या लोकांनी दिलाय तुम्ही ज्यांच्या छात्याकडून नावं घेता ना त्यांच्या गावात किंमत नाही आपल्या नावाला किंमत नाही
त्यांच्या गावात बूथ लावायला माणूस नाही उमेदवारांच्या सुरेश भाऊ, आणि त्यांच्या गावामध्ये आपल्याला नगण्य मते म्हणजे नाव ठेवण्यासारखी मतं, एवढ्या मोठ्या गावचा उमेदवार 15 वर्ष लढतोय, 10 मतं 20 मतं, आणि आपलं हे जोरात छाती काढून तुम्ही उभे राहता गावात कुणा समोर कुणाची इज्जत घालवते आपण. अहो त्यांना वाटलं पाहिजे पिंपळवंडी वाघाचं गाव आहे, इथं माणूस भेटत नाही, ह्या ताकदीचं गाव आहे. कशाला आपली आबरू घालवत सगळं नका ना. शरद सोनची आबरू शून्य. मी तुम्हाला वारंवार सांगितलं मी शून्य माणूस आहे, पाला पाचोळा. पण गावकर आहे ना माझा पाला पाचोळा. या शेतकऱ्यांच्या गावात बोट लावून दिलाय दमदा टाकेने, आणि आपल्या गावात घराघरात गेले. काय मिळवलं तुम्ही? पैसे वाटले नाही, काय कमवलं ना अभिजित? नाही मला सांग, गावाची इज्जत राहतात पुढे ठेवली, काय करायला, काय कशासाठी करताय? मला मी गाव म्हणून बोलतात, माझी काय चुकी? गाव विठ्ठल गाव म्हणून मला गावाचा पुळका नसणार. मला जसा तालुक्याचा पुळका आहे, राज्यात भांडण मी कुणाचा आहे? तालुक्याचा. मी काय ऐकलं काय लोकांना बोलायला? मी उद्या सुद्धा म्हणणार किल्ले शिवनेरी शिवजन्मभूमी 195 जुन्नर विधानसभा बोलतोय अध्यक्ष महोदय, नाव शिवाजी सुरोडे आहे. हा आवाज आहे, ही बागाची डरकाळी तिथे असतात उद्या विधानसभेमध्ये. तिथं आम्ही ऐकणार नाही. तिथं बारामती असो, इंदापूर असो, संगमनेर असो, शिर्डी असो, कुठलाही मतदारसंघ असो, आवाज दिल्याशिवाय राहत नाही. कारण आम्ही छत्रपती शिवरायांच्या भूमीतले आहोत. पण ज्या गावांमध्ये बाकीचे उमेदवार तिथं जर आपल्याला बूथ लावायला देत नसतील आणि आपले मात्र 2-5 रुपयासाठी छात्या बडवत असतील, आणि पद कुणाची हो, त्यांचे सुद्धा पद आहे ना, हे आपल्यामुळे टिकून आहे. ज्या दिवशी आपण ठरवलं त्या दिवशी त्यांची सुद्धा पद काढल्याशिवाय राहणार नाही. मला शब्द आपल्याला त्यामुळे गावाने असं करू नका. मला खूप खंत वाटली यावेळेला. कोणाच्या सावलीखाली तुम्ही चालले? हे एवढा मोठा मांडव कोण आहे? या कोण आहे? हा राजाश्रय बळगंगा. म्हणजे तुम्ही स्वतःच्या किमती मेहरबानी करून कमी करू नका. हा मान सन्मान देऊन आले कोणी पाहुणे म्हणून चहा पाहता त्यांना नाश्ता दिला, ठीक आहे. अरे पण तुम्ही त्यांच्या खाली जाणार, आपला लौकिक घेऊन. त्यांच्या गावामध्ये लोकसभा तेवढी कट्टर आहेत ती. शरद सोनला मत किती? 15, 20, 30. अरे काय मत आहेत मला? माझ्या गावाने सुद्धा मला मतं कमी दिली असं म्हणणं माझं म्हणणं नाही. पण तसं पाहायला गेलं तर या गावामध्ये सुद्धा जर त्यांनी आम्हाला सन्मान ठेवला तर तुमचा सुद्धा बोट लावून आम्ही सन्मान ठेवणार, ही शपथ मात्र इथून पुढच्या काळात तुम्हाला सर्वांना घ्यावी लागेल. आणि कशासाठी करायचंय? आणि माझं वाटतं असं वाटतं आपण स्वाभिमान आहे. किती दिवस देतील पैसा? 1 दिवस दिला. आता उद्या तुम्हाला म्हणून द्यायचं का पैसा? उद्या म्हणतील त्या पिराशी घ्या आणि घ्या. कोण म्हणतील का? बापू तुला म्हणतील का पुढे? मी या गावातल्या काही लोकांनी मला विनंती केली, दादा तुम्ही काळजी करू नका, आम्ही जरी म्हणून तुम्हाला नसलं दिसत आम्ही आतून तुमच्या बरोबर. हे खोट आहे, हे खोट आहे. कोणी आतून आलं नाही. जे आले ना ते हे सगळे आले माझे साधे माणसं. आणि माझी विनंती आहे, मी गावामध्ये कधी दुही केली नाही, करू देणार नाही. आपण सगळे एकत्र म्हणून काम करणार. पण मात्र बाहेरच्या माणसाचं नेतृत्व माझ्यापेक्षा मोठे करू याला सांगून टाका. तुम्ही माझ्यापेक्षा हुशार आहेत, ते माझ्यापेक्षा हुशार आहेत ते मंडळी. म्हणजे मला त्यांच्याकडे क्लास लावायला. तुम्ही म्हणले ना बाबा बेनके माझ्यापेक्षा हुशार, तर लगेच क्लास लावा. तुम्ही म्हणले ना शेरकर हुशार आहे, तुम्ही म्हणल्या मुस्के काय हुशार आहे, बरं का? तर मी क्लास लावायला तयार आहे स्वतः. आमचा विलास दादा हुशार आहे सगळ्यांपेक्षा. तो काय तो मिनी आमदार, तो हुशार आहे.
मी आमदार आहे तो आमचा, तो हुशार. त्यामुळे तुम्ही आपल्या गावाची जरा थोडीशी आन बान शान जपा, एवढंच सांगतो. विकासाच्या बाबतीमध्ये तुम्ही काळजी करू नका. मी महायुतीला पाठिंबा ऑलरेडी देऊन टाकला, मी हुशार आहे ना. एकनाथ शिंदे साहेबांना मी सांगितलं, साहेब तुम्ही या वेळेला शरद सोनवणे काही मागत नाही तुमच्याकडे, फक्त एकच म्हणतोय की शरद सोनवणेला मंत्रिपद लागत नाही. मी ऑलरेडी जनतेतला हृदयातला माणूस आहे. पण मात्र छत्रपती शिवरायांच्या भूमीला 75 वर्षामध्ये जे मिळालं ते आपल्या मंडळाला द्यावंच लागेल आणि ते आम्हाला झालंच लागेल. आणि ते तुम्हाला मागायचं, मी नाही मागायला जाणार, तुम्ही मागणार ना. त्या दिवशी आलो तुम्ही सगळे, तुम्हाला धन्यवाद सर्वांना. कात्रासारखी माणसं मुंबईमध्ये आली, ते सुरेश भाऊ मला म्हटले, अहो दादा तुम्ही आम्हाला 5 स्टारला आणलं, मी तुम्हाला कधीच नाही आणलं. हो आम्हाला कोणी 5 स्टारला, आम्ही गाडीमध्ये आणि ते 5 स्टार मध्ये. ते म्हणजे तुम्ही सगळे 5 स्टार मध्ये. त्या दिवशी वर्षा बघला सगळ्या द्या का तुम्ही. पहिल्यांदा वर्षा पाहायला मिळाली जनतेला, खरे देखील बरोबर बेगत आहे. हे कुणाचं आहे सगळं, हे सर्व आहे जनतेचं. आम्ही नाममात्र आहोत. जुन्नर तालुक्याच्या जनतेला मला सर्व काही द्यायचे आणि हे देऊन सगळं काही तुमच्या खांद्यावर ठेवायचं. त्याचं कारण सांगतो, तुम्ही खरे या जुन्नर तालुक्याचे मालक आहात आणि आम्ही तुमचे सेवक आहोत. ही आमची आमदारकी. आमचे मालक तुम्ही आहात. तुमच्या एका मतावर आम्ही मालक, आम्ही सेवक झालो. तुमच्या एका मतावर आम्हाला ती खुर्ची मिळाली. एका तुमच्या मतावर मला ती खुर्ची मिळाली. 288 फक्त VIP आता 13.5 कोटी मध्ये. किती? मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला, म्हणजे आम्ही सगळ्या आमदारांना 2-2 आता पुरेच दिलेले आहेत. म्हटलं मला नाही लागलं, राहू दे राहू दे. म्हटलं का राहू दे बाबा, तुला लय स्वाभिमान दाखवू नको, राहू दे. थोडे आमचंही जरा आम्ही सांगतो राहील. बरं म्हटलं राहू दे. चला म्हटलं बघू तर खरं काय होतं. माझी इच्छा एवढीच आहे, आपली लढाई उद्यापासून चालू होते. कुणाची? शिवभूमीची. अभिजित तुम्ही सर्वांनी एक चांगला सुरत प्लॅन बनवा. आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये या मंत्रिमंडळामध्ये जुन्नर तालुक्याचा समावेश हा व्हायलाच पाहिजे. ही भूमिका तुम्ही का म्हणतो? कारण 75 वर्षामध्ये आपल्या अपेक्षा त्यांनी द्यायला पाहिजे होतं. पण म्हणतात ना की रडल्याशिवाय आई सुद्धा दूध पाजत. आता आपल्याला लढावतं पाहिजे, त्यामुळे ते करावं लागेल. आणि मला विश्वास आहे या सर्व असलेले नेते मंडळ, त्याच्यामध्ये आदरणीय एकनाथजी भाई असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, या तिघांवर माझा विश्वास आहे की ते यावेळेला छत्रपती शिवरायांच्या शिवजन्मभूमीला 100% मंत्रिमंडळामध्ये समावेश करतील. माझा विश्वास त्याच्यावर आहे. असं म्हणलं ते म्हणतात तुला हुशार आहे. आता काय हुशार आहे मला म्हणतात खरं आहे, परंतु आमची भूमिका छत्रपती शिवरायांच्या बाबतीमध्ये अतिशय संवेदनशील आहे. प्रचंड. हे बघा कुठे गेलो, हे काय लावून ठेवतो आयुष्यभर. मी एकमेव माणूस आहे की ज्यांनी किल्ले शिवरायांनी शिवजन्मभूमी या नावाने अख्ख्या महाराष्ट्रावर धोडधोड केली. ह्या नावाची की अख्ख्या संपूर्ण महाराष्ट्र केली का नाही केली? राहुल, वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो, शिवरायांच्या प्रती प्रचंड प्रेम, आस्था, दैवत आहे आपल्या सर्वांचं. आणि म्हणून आपण सर्वांनी ती लढाई एक कॉन्फरन्स टाकून आणि आपल्याला त्याची भांडायचं नाही. आपल्याला म्हणजे त्यांना सांगायचंय आमचा छत्रपती शिवरायांच्या भूमीचा अधिकार आम्हाला देऊन टाका, आम्ही तो मागतोय. आणि मला खात्री आहे ती तयारी तुम्ही उद्यापासून केली. आता मुख्यमंत्री कोणी व्हायचं ते त्याच्यात पाहतील. आपलं भांडण आहे का? आमचं म्हणणं की आमच्या शिवनेरीला न्याय मिळाला पाहिजे. मी आदरणीय नागड साहेबांचे, सुरेश भाऊच्या सर्वांचे खूप आभार मानतो की ऐन निवडणुकीमध्ये खरं तर माझ्यासारख्या साध्या माणसाला यांनी कसं काय ओळखलं म्हणलं बाबा हा माणूसच पाहिजे आमदार टीआर साहेब. आणि खूप मोठी लढाईसाठी ते माझ्यावर उतरले. आपण सर्वांनी तन मन धन हुशार आहे. आता काय हुशार
तर हुशारे मला म्हणतात खरं आहे, परंतु आमची भूमिका छत्रपती शिवरायांच्या बाबतीमध्ये अतिशय संवेदनशील आहे. प्रचंड. कुठे गेले हे काय लावून ठेवतो आयुष्यभर. मी एकमेव माणूस आहे की ज्यांनी किल्ले श्री शिवजन्मभूमी या नावाने अख्ख्या महाराष्ट्रभर घोडदौड केली. ह्या नावाची की अख्खा संपूर्ण महाराष्ट्र केली नाही केली. राहुल वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो, शिवरायांच्या प्रती प्रचंड प्रेम, आस्था, दैवत आहे आपल्या सर्वांचं. आणि म्हणून आपण सर्वांनी ती लढाई एक पाऊल टाकून आपल्याला त्याची भांडायचं नाही. आपल्याला म्हणजे त्यांना सांगायचंय आमचा छत्रपती शिवरायांच्या भूमीचा अधिकार आम्हाला देऊन टाका, आम्ही तो मागतोय. आणि मला खात्री आहे ती तयारी तुम्ही उद्यापासून केली. आता मुख्यमंत्री कोणी व्हायचं ते त्याच्यात पाहतील. आपलं भांडण नाही. आमचं म्हणणं की आमच्या शिवनेरीला न्याय मिळाला पाहिजे. मी आदरणीय दांगड साहेबांचे, सुरेश भाऊच्या, सर्वांचे खूप आभार मानतो की ऐन निवडणुकीमध्ये खरं तर माझ्यासारख्या साध्या माणसाला यांनी कसं काय ओळखलं म्हटलं बाबा हा माणूसच पाहिजे आमदार TR साहेब. आणि खूप मोठी लढाईसाठी ते माझ्यावर उतरले. आपण सर्वांनी तन मन धन खर्च केला. खूप मोठे मोठे आकडे माझ्या कानावर आले. आपल्या तालुक्यातून पहिल्यांदाच मला भीती वाटली ते ऐकलं. म्हणजे एवढे मोठे आकडे असेल का हो? म्हणले 62 कोटी रुपये खर्च केले एखादे. झाला असेल बाप धडकी बसली. 62 कोटी. आणि दुसऱ्याने 50 कोटी. 62 50 किती झाले नाही. अभ्यास बसायचं गणित 112 कोटी विरुद्ध जनता. बापरे, मला तर मोठा वाचच वाटलं नाही. एवढा मोठा पैशाचा वाटप झाला तालुक्यामध्ये. पण काय हरकत नाही. जी सभा झाली ना, काय तुम्ही सभा केली हो सर्वांनी. मला बसायची जागा नाही ढोलीशी. अशी सभा नाही मी माझ्या आयुष्यात पाहिली. रेकॉर्ड ब्रेक सभा केली माझ्या छत्रपती शिवरायांच्या भूमीतल्या जनतेने. रेकॉर्ड ब्रेक. आणि आता कोणी भाषण केली? कोण ते सगळे? हा माझी मांडतो मला बोलायचं. आता सचिनबाई बोललं, मी बोललो, किती माणसं बोलणार नाही ना मला बोलायचं. त्याचं म्हणणं बरोबर आहे की आपण सर्वांनी विनम्रपणे हे यश बसवलं पाहिजे. आपण कुणाच्या अंगावर जायचं काय गरज पण नाही आपल्याला. नाही आता उद्या काय होईल तुम्हाला नाही सांगता. पण माझं म्हणणं एकच आहे आपल्याला सर्वांना, आपल्याकडं साधी माणसं बोलली असतं. साधी बोलली की नाही, फार मोठी माणसं आपल्याला बोलायला. आणि मला असंच आवडतं साधेपण. साध्या माणसाने आपल्याकडे बोलावं. हे साध्यांचं व्यासपीठ आहे. एक मी केलं निवडणुकीमध्ये, मात्र एक मी गोष्ट केली फार प्रामाणिकपणे. प्रत्येक गटातल्या माणसाशी संवाद करताना खूप बारकाईने त्यांची काळजी घेतली आणि त्यांना उभरून पारला. त्यांच्यामध्ये ताकद भरली, त्यांच्यामध्ये जान भरली. मला एक जण नेते 2 जण भेटायला आले मुंबईला. थोडे साहेब आम्हीचे एवढे पैसे करतो कार्यकर्ते उठतच नव्हते. काय म्हटले? आणि तुमचे झोपत नव्हते. हे कसं? मला साधा प्रश्न केला एखाद्या. मला आवडला तो प्रामाणिकपणे. साहेब माझे कार्यकर्ते एवढे पैसे खर्च करून ते उठत नव्हते आणि तुमचे कार्यकर्ते काय झोपत? हे काय रसायन आहे मला विचारत त्यांनी. म्हणजे त्याचं रसायन काय म्हणजे काय? आपण सुद्धा कार्यकर्त्यांशी ते आपल्याला कामाला आहे असं वागायचं. छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांना कधीच ते कामाला असं कधी वाटलं बघा तुम्ही. इतिहास घडला. आणि म्हणून मला असं वाटतं की तो माझा आणि मी त्याचा आहे हे जेव्हा पक्क ठरतं ना, त्यावेळेला कुठलाही कार्यकर्ता ही इलेक्शन हातातून खाली ठेवून कधी तो झोपत. मग ते म्हणणार हे तर आमचं चुकलं बरं का. आम्ही आहे काय मला पैसे बाहेर पडलो. आता म्हटलं तुमचं तुम्ही पहा. माझा कार्यकर्ता प्रामाणिक होता, आहे आणि राहील. माझ्या कार्यकर्त्याची किंमत या भारतातला कुठलाही पैशावाला करू शकत नाही. करू शकत नाही. किती पैसे द्या, ढिगाने पैसे द्या. बघा हलतोय का तो घेईल. कर्ज बिर्ज भरून टाकेल आणि बटन मात्र रिक्षाच जाईल. आणि हुशार येतो 9 नंबर आमचा अंकुश. अंकुश मला याने फोन केला, माझ्या आईशी बोला. म्हटलं काय रे अंकुश? आईला म्हटलं आई काय ग?
नाही दादा, हा अंकुश ना माझा साधा बोळा पोरगा आहे, लय हुशार नाही, पण त्याची इच्छा आहे की माझ्या घरी जेवायला माझ्या आजचं. म्हटलं लगेच आलं पुढच्या आठवड्यात. काय अपेक्षा आहे लोकांच्या, काय अपेक्षा आहे जनतेच्या आमच्याकडून? हे साधेपण हे माझं सुरक्षा कवच आहे. आणि जोपर्यंत शरद सुरत जिवंत आहे, माझं पहिलं कुटुंब माझी जनता असणार आणि नंतर सोरडे गाव पाठीमागा असणार. पहिलं कुटुंब ही सगळी तमाम मायबाप जनता. आमची लढाई आमच्या घरात काही होऊ द्या, आमची बायको बोले नाही महिन्यावर बोलले तरी चालेल, पण मात्र जनतेचा हात जो हातात घेतलेला आहे तो मात्र शेवटच्या क्षणापर्यंत सुटणार नाही. त्याचे निकाल लागला. मला संतोष गोट्या दिसला आणि नुसता आवाज दिला, छातीवर उभा राहून रडला ढासा ढासा. हे कशाचं प्रेम आहे? त्या कुठल्या गोष्टी आहेत? हजार वेळा त्याचा अपमान केला, हळूहळू वेळा त्याला बोलतो मी, बडबड करतो मी फार, पण माझा कार्यक्रम तुटत नाही. हा आमचा अभिजित 4-5 वर्ष माझ्यापासून लांब होता, पण यावेळी जो झेंडा घेऊन बाहेर आला आहे, मला आमदार केल्याशिवाय थांबला नाही. गडी 24 तास उभा राहिलाय. तो तर बेटच्या बेटवर राहिला की नाही संदीप? हे संदीप आमचा उपसरपंच काय केला, नाराज झाला, माझ्या रागवला. त्याचा अधिकार आहे, त्याचा अधिकार आहे. कार्यकर्ता जो भांडतो ना तो खरा, आणि जो दुसरा कोण बोलतो ना तो खोटा. शांभाऊ जो कोण बोलतो काय माहिती त्याच्याबद्दल काय तो गैरसमज. तो बिचारा मला त्याची फोन केला, दादा म्हणते तुमच्या आवाजाची सगळ्या सभेची व्हिडिओ क्लिप मी बनवलेली. तो म्हटला ग्रामसभेची, आपल्या याची ग्राम प्रचाराची, तुम्ही असं हे विचारल्याबद्दल नाव करू विठ्ठल असं नाही. ही सगळी माणसं आपलीच आहे, आपण त्यांची आहोत. पण एक गोष्ट सांगतो, मी किती रागवलो, काय काय असे वाट पाहतो, तो मध्ये सचिन वाढून मला सोडून गेला. एवढा आनंद झाला, एवढे फटाके फोडले त्यांनी. त्यांना असं वाटलं आता शरद दादाचा एक माणूस आमच्या ताब्यात आला. तो हुशार बाहेरचे नाही, तो 8 दिवस गेला, 9व्या दिवशी पुन्हा माझ्या कल्पना आला. ही तर माणसं आमची, ही तर माणसं माझी. अहो ते काय आता निवडणुकीमध्ये उलट पालट केलं. एक दिवस माझा टेम्पो खाली गेला, सगळं टेन्शन मध्ये मला पाहिलं, मला भेटले, मला तोंड दाखवायला तयार नाही, सगळ्यांच्या बाहेर. आणि नंतर त्याला म्हटलं काय रे संतोष कसं होईल? दादा सगळे म्हणतात त्यांना सोडायचं नाही. आता काय म्हटले? आम्ही नाही सोडले. हा ते म्हटलं आता नाही सोडतात. अहो तुम्हाला सांगतो एवढा परिणाम उलटा झाला का त्यांचा जो पॅनल आतमध्ये गेलाय पैशासकट तो अजून काय बाहेर आलेला नाही. किती वाईट वागणार, किती वाईट बोलणार. आणि माझी विनंती आपल्या बायबा घेतलेला आहे, कामं सांगा, कामं होतील, फक्त सगळे स्वतःच्या पाया उभं राहायला पाहिजे. तुम्हाला 4 पैसे कमवून द्यायची जबाबदारी सुद्धा शरद सुरतची आहे. रोजगार शरद सुरत दिल्याशिवाय राहणार नाही. कारण एवढं काम होणार. बेबड सवारी पहिली चालू करतोय, प्रशासन डाव्या गाठ मोडतोय, महिलांचा संरक्षण आपण करतोय, तरुणांचं करतोय. त्याच्यानंतर या 4ही वेशीवर मला महाद्वार बनवायचे. काय बनवायचे? हा गेल्या वर्षी राहिला होता शब्द महाद्वार. इतके सुंदर महाद्वार. आतमध्ये आल्या आल्या म्हटलं पाहिजे मंत्रच्या बाजूने की मी छत्रपती शिवरायांच्या भूमीत आलोय. खाली मान गेलीच पाहिजे, खाली मान गेलीच पाहिजे सन्मानार्थी, माझ्या राजाच्यासाठी, सन्मानासाठी. आणि छत्रपती शिवरायांचा पुतळा पार पाडतात 2 वर्षाच्या आतमध्ये. खूप मोठं काम आहे, पण 100% एवढा मोठा मान वाढेल आपल्या तालुक्याचा, एवढं पर्यटन वाढेल. तुम्हाला बोलायला संधी होणार नाही. ज्या दिवशी उमरचा पूल करेल ना मी, पिंपळवंडीची बाजारपेठ सांगायला, पिंपळवंडीची बाजारपेठ, कानवाडीची बाजारपेठ, उमराची बाजारपेठ, मला सांगायला या तुम्ही काय दादा काय करून ठेवलं होतं. विजन आहे आमच्याकडे. आपल्याला बोटिंग चालू करायची आहे. भारतातली पहिली अंतराळ विज्ञानशाळा आपण भारतातली पहिली करतोय. आपल्याला 10 एकर घेऊन मुलं मला वैज्ञानिक करायची. अजून आम्ही जाऊन आलो एअरफोर्सला. भारतीय वायुसेनेने भेटलेले 2 तास हा होता माझ्या बरोबर. मी थांबत नाही, मी झोपत नाही, मी दमत नाही, मी थकत नाही. कारण विचार जे असतात ते जॉर्जनचे असतात, माणसाला तरी झोप येत नसते. आज आम्ही 2.5 तास जे असा थरार पाहिला विमानाचा, वैमानिकांचा, बापरे. मी त्यांना सांगितलंय पुढच्या वर्षी मी आमच्या जुन्नरमधल्या सगळ्या शाळा त्या भारतीय वायुसेनेच्या समोर नेणार. त्यांना ते सगळे प्रात्यक्षिक मी माझ्या मुलांना दाखवणार. हे माझं भविष्य आहे.
सगळं चांगलं करायचंय. यांच्या डोक्यात वाईट आहे, आमच्या डोक्यात चांगलं. शेतकऱ्यांच्यासाठी लढा देणार, दुधासाठी लढा, ऊसासाठी लढा, तुमच्या प्रत्येक गोष्टीसाठी लढा. ज्यावेळेला तुमच्यावर एखादी गोष्ट येईल ना त्यावेळेला मी कुठल्या सरकारचा देखील मी कुणाचा आम्ही घाबरत नाही. हे तुमचा आकार तुझ्यासाठी आहे, तेच राहणार. आम्ही दादा सोबत कसं काय बोलू, पवार साहेबांसोबत कसं काय बोलू. आणि आमचं तसं नाही, आम्ही सगळ्यांसोबत बोलतो. आम्ही उद्धवजी समोर सुद्धा सत्याग्रह केला, आंदोलन केलं आणि आम्ही एकनाथजी शिंदे समोर सुद्धा साहेबांसमोर सुद्धा आंदोलन. आणि आम्ही ती माणसं आहोत, या जनतेवर आमचा भरोसा आहे. आपण 100% हातात हात घेऊन चांगलं काम करून जे जे शब्द दिले मला अपंगाचं अपंग भवन बांधायचंय, पत्रकार भवन बांधायचं, शेतकरी भवन बांधायचंय. आणि स्वतः कुठून राहिले वारकरी भवन बांधायचं. बांधतो काय बघा सभा बांधणार. बरं शरद सोडून पैसा नसू द्या, पण पैशावाल्या माणसाची कमतरता शरद सोडून कधीच नाहीये. कोट्याने माणसं म्हणजे आमच्या फक्त 100 टाकायची होती, पैसे द्या लगेच देतात. माणसं कमवली, मिळवली आणि ते टिकवली. त्यामुळे सगळी कामं होतील. हा तालुका आरशासारखा चकचकीत होईल. आम्ही तू जावंय आमच्या गावचा, हा तालुका आरशासारखा चकचकीत. माझी भूमिका आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात वरचा आणि 1 नंबरचा या भारतात सुद्धा जर कुठला तालुका जर दिसेल तर तो मॉडेल तालुका माझ्या छत्रपती शिवरायांचा किल्ले शिवरीचा दिसेल. हे स्वप्न माझ्या उराशी मी बाळगलेलं आहे. ते काळजी करू नका. 50 वर्ष आमदारकी लढवायची मला. अभी तो ये जाती है, पिक्चर अभी बाकी है. ऐकायला असं वाटत असेल. आणि तो जोश, तीच ताकद. किती त्रास मला 2009ला त्रास, 14ला त्रास, 19ला त्रास, 24ला त्रास, पण आपण तेच आहोत. मागा हटत नाही आणि थांबत पण नाही. त्यामुळे मला सर्वांची आशीर्वादाची गरज आहे. या गावांमध्ये आपले कुठलेही वादविवाद कुणी न करता, ठीक आहे, ज्यांनी आपल्यासाठी नाही वेळ दिला मी कोणासाठी माझी खंत तीच यायची तुमची आहे. खरं गाव म्हणून गाव बैठकीला सर्वांनी यायलाच पाहिजे होतं. आणि गाव बैठकी आपली एकत्र ठेवणं ही आपली काळाची गरज आहे. आपल्या सर्वांना हा विजय तुमच्या चरणावर ठेवतो. हा विजय तुमच्या चरणावर नतमस्तक होतो. पादर दिलं बाबळ्याचं आयुष्यभर राहिलो असतो मी असा. माझ्या बायकोला तीच काळजी, तिथं वजन घटलं 5 किलो. ती म्हणजे हे बाबा जिद्दी आहे, जर नाही निवडून आलं बर का मोठे दादा, जर नाही निवडून आले तर हे जिद्दी माणूस आहे, खाल्लं नाही शकतो. मग आम्ही काय करायचं. पण आई बळगंगेचा आशीर्वाद, आई शिवाई मातेचा आशीर्वाद आणि आपल्या सर्वांचा आशीर्वाद. मला माहित होतं की ही लढाई तुम्ही लढणार आणि ही लढाई तुम्ही जिंकणार. हा विश्वास माझा तुमच्या खात्यात. तुम्ही मला जो सन्मान दिला मी त्या सन्मानाचा खूप प्रचंड आदर करतो. आणि उद्या नाही, आजपासून या वेळेपासून कामाला लागलो असं तुम्हाला सांगतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.